दिवाळी निमित्तानं आपण नातेवाईकांना गिफ्ट देतो. घरामध्ये फराळ तयार केला जातो. विविध कंपन्यांमध्येही कर्मचाऱ्यांचा आनंद वाढवण्यासाठी दिवाळी गिफ्ट दिलं जातं. मात्र पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांना चिकन मसाला भेट देण्यात आलाय. विठ्ठल भक्त वारकरी संप्रदायामध्ये शाकाहार हा सर्वश्रेष्ठ आहार मानला जातो. मांसाहार, मद्यपान अशा गोष्टींना वारकरी संप्रदाय विठ्ठल भक्तांमध्ये जागाच नाहीये. अशातच पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बीव्हीजी कंपनीकडून चिकन मसाला भेट देण्यात आलेली आहे. विठ्ठल मंदिरामध्ये बीव्हीजी कंपनीकडून आउटसोर्सिंग पद्धतीने सुरक्षा रक्षक आणि इतर कर्मचारी पुरवले जातात. याच कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून चिकन मसाला देण्यात आलेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सध्या वारकरी संप्रदायातून चिकन मसाल्याच्या भेटवस्तूबाबत संताप व्यक्त केला जातो. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने सुरक्षा रक्षकाचा ठेका दिलेल्या बीव्हीजी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काल दिवाळीचे गिफ्ट म्हणून बीव्हीजी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना चिकन मसाला याचे पाकिट दिलेले आहे. मुळातच हा संबंध वारकरी संप्रदायाचा एक प्रकारे अपमान करण्याचे काम बीव्हीजी कंपनीने केलेले आहे. मुळातच ही बीव्हीजी कंपनी ही नियमबाह्यरित्या चालू आहे, कारण की त्यांना कोणत्याही सुरक्षतेचा अनुभव नसताना आपल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यांनी त्यांना विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सुरक्षेचा ठेका दिलेला आहे. आपल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष असणारे हबप गहिनीनाथ हौसेकर महाराज हे वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करतात. त्यांनी सुद्धा ह्या बीव्हीजी कंपनीने चिकन मसाल्याचे पाकिट दिल्यानंतर सुद्धा ते गप्प का आहेत? मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना, एजन्सीजना, त्या स्वरूपातल्या सगळ्या लोकांना, सदस्यांना एक आचारसंहिता असली पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका एक सर्वसामान्य वारकरी म्हणून आमची आहे. या आचारसंहिता लागत नसल्याचं कारण म्हणजे ह्या मंदिराचं सरकारीकरणाचा दुष्परिणाम आहे. अशा पद्धतीची आचारसंहिता जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत कुठल्याही पद्धतीची अपेक्षा चांगली करणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. त्याच्यामुळे वारकरी म्हणून आमची अपेक्षा आहे, मंदिराच्या संदर्भात जेवढे काही लोक आहेत त्यांच्यासाठी एक आचारसंहिता बनवणं आवश्यक आहे.